आपण कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणजे काय, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत आणि कॅश फ्लो स्टेटमेंट आणि फंड फ्लो स्टेटमेंट यामध्ये डिफरन्स काय आहे ते बघितलेलं आहे. ओके, ज्यावेळी आपण कॅश फ्लो स्टेटमेंटचा इंट्रोडक्शनचा भाग बघितला त्यावेळी आपण तिथे बघितलं की कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये एक्झॅक्टली काय प्रेझेंट केलं जातं, तर कोणत्याही बिझनेसमध्ये कॅशचा फ्लो काय आहे तो तिथे दाखवला जातो. म्हणजेच काय, तर एखाद्या बिझनेसमध्ये एका पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियडमध्ये कॅश कोणकोणत्या सोर्सेसने अवेलेबल होते आणि त्या बिझनेसमधनं जी कॅश खर्च केली जाते ती कोणकोणत्या कारणांसाठी किंवा कोणकोणत्या सोर्सेससाठी केली जाते, ती काय केली जाते त्या स्टेटमेंटमध्ये ते एका प्रॉपर फॉर्मॅटमध्ये प्रेझेंट केलं जातं. त्याला कॅश फ्लो स्टेटमेंट असं म्हणतात. ओके, त्यानंतर ज्यावेळी आपण कॅश फ्लो स्टेटमेंट आणि फंड फ्लो स्टेटमेंटचा डिफरन्स बघितला त्यावेळी एका पर्टिक्युलर पॉईंटला आपण बघितलं आहे की कॅश फ्लो स्टेटमेंट जर एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या बिझनेसची प्रेझेंट करायची झाली तर त्यासाठी अकाउंटिंग स्टँडर्ड 3मध्ये एक पर्टिक्युलर फॉर्मॅट काय केलेला आहे, ठरवण्यात आलेला आहे आणि त्या फॉर्मॅटमध्येच आपल्याला काय करावी लागते, कॅश फ्लो स्टेटमेंट प्रेझेंट करावी लागते. ओके, मग आताच्या ह्या व्हिडिओला आपल्याला तेच बघायचं आहे की कॅश फ्लो स्टेटमेंट एक्झॅक्टली कोणत्या फॉर्मॅटमध्ये काय केली जाते, प्रेझेंट केली जाते किंवा त्या फॉर्मॅटमध्ये कोणत्या स्वरूपाचं कॅल्क्युलेशन असतं. ओके, मग आता स्टार्ट करायच्या आधी आपण पहिलं हे समजून घेऊया की कॅश फ्लो स्टेटमेंट जर प्रेझेंट करायची झाली तर ती 3 भागामध्ये काय केली जाते, प्रेझेंट केली जाते. पहिला जो ए भाग आहे तो ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीचा आहे, दुसरा जो भाग आहे तो इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीचा आहे आणि शेवटचा तिसरा जो भाग आहे तो कोणता आहे, फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीचा. ओके, मग आताच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा ए पार्ट समजून घेणार आहोत, तो म्हणजे काय आहे, ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज. ओके, मग आता पहिल्यांदा कोणत्या फॉर्मॅटमध्ये, फॉर्मॅट कसा आखायचा ते समजून घेऊया. आपलं वर हेडिंग असणार आहे ॲज अ कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणून. ओके, त्यानंतर जर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये एक पर्टिक्युलर डेट दिलेली असेल की त्या तारीखला तुम्हाला काय करायचे आहे, कॅश फ्लो स्टेटमेंट प्रेझेंट करायची आहे, तर ती तारीख इथे खाली आपल्याला ती सांगावी लागणार किंवा दाखवावी लागणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं म्हटलं असेल प्रॉब्लेममध्ये की प्रिपेअर कॅश फ्लो स्टेटमेंट फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2019. मग ही जी तारीख आहे 31 डिसेंबर 2019 की ज्या तारीखला तुम्हाला कॅश फ्लो स्टेटमेंट प्रेझेंट करायची आहे ती इथे तुम्ही काय करणार आहात, इंडिकेट करणार आहात. ओके, त्यानंतर फॉर्मॅट आखताना आपल्याला 3 कॉलममध्ये आखायचा आहे. पहिला कॉलम आपला पर्टिक्युलरचा असेल आणि त्याच्या पुढचे 2 कॉलम हे अमाऊंटचे असतील. ओके, त्यानंतर आता जो आपण ए पार्ट बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये त्याला स्टार्ट करूया. फॉर्मॅटमध्ये ए म्हणणार आणि त्याच्या अंडर म्हणणार कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज. ओके, मग आता त्यामध्ये पहिला कंटेन्स काय दिसतो आहे, नेट प्रॉफिट. आणि नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी काय दिलेलं आहे त्यांनी, ब्रॅकेटमध्ये क्लोजिंग बॅलन्स मायनस ओपनिंग बॅलन्स. ओके, मग आता इथे क्लोजिंग बॅलन्स मायनस ओपनिंग बॅलन्स करायचं झालं तर आपल्याला काय लागणार आहेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या 2 अमाऊंट लागणार आहेत, बरोबर. मग तुम्हाला जो प्रॉब्लेम दिला जाणार कॅश फ्लो स्टेटमेंटचा तो देतानाच त्या स्वरूपाचा दिलेला असणार. म्हणजे काय, तर तुम्हाला एक बॅलन्स शीट दिली जाणार, बॅलन्स शीटच्या असेट अँड लायबिलिटी साईडला प्रत्येकी 2-2 वर्षांची इन्फॉर्मेशन असणार आणि त्यासोबत काही ॲडजस्टमेंट असणार. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला बॅलन्स शीटमध्ये 2 वर्ष याप्रमाणे दिलेली असतील, 2019-2020. ओके, तर 2019ची जी अमाऊंट असणार ती आपली ओपनिंग बॅलन्स असणार आणि 2020 ही काय असणार आहे, क्लोजिंग बॅलन्सची अमाऊंट असणार आहे. ओके, आणि हे मायनस केल्यानंतर क्लोजिंग बॅलन्समधनं ओपनिंग बॅलन्स मायनस केल्यानंतर जी बॅलन्सिंग फिगर असणार ती ॲज अ नेट प्रॉफिट म्हणून आपल्याला अमाऊंटच्या सेकंड कॉलमला दाखवायची आहे. ओके, त्यानंतर पुढचा भाग आता बघूया.
पुढचा भाग म्हटलं आहे ॲडजस्टमेंट फॉर नॉन कॅश आयटम अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आयटम. आणि आता त्यामध्ये काय आहे बघा, त्यामध्ये म्हटलं आहे ॲड ऑल डेबिट साईड आयटम लेस ऑल क्रेडिट साईड आयटम. ओके, आता हे डेबिट साईड किंवा क्रेडिट साईडचे आयटम म्हणजे कुठल्या अकाउंटच्या डेबिट साईडचे किंवा कुठल्या अकाउंटच्या क्रेडिट साईडचे आयटम घ्यायचा हा प्रश्न पडला असेल तर सिम्पल आहे. जे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येणारे जे आयटम असणार ते इथे आपल्याला ॲड करायचे असणार आणि क्रेडिट साईडला येणारे जे आयटम असणार ते आपल्याला इथे काय करायचे असणार आहे, लेस करायचे असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल डेबिट साईड म्हटलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची तर नॉर्मली आपल्या डोळ्यासमोर काय येणार तर डेप्रिसिएशन असतं किंवा आपले काय असतं रेंट असतं किंवा लॉस ऑन सेल ऑफ असेट किंवा इन्व्हेस्टमेंट असे आयटम असतात. आणि क्रेडिट साईडला म्हटलं तर नॉर्मली काय असतं डिव्हिडंड रिसिव्ड ऑन इन्व्हेस्टमेंट किंवा प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट ऑर इन्व्हेस्टमेंट असे. म्हणजे डेबिट साईडला येणारे आयटम असतील ते आपण इथे काय करणार आहोत, ॲड करणार आणि क्रेडिट साईडला येणारे आयटम आपण इथे लेस करणार. दोघांची जी अमाऊंट असेल ती आपली कुठे असणार आहे, अमाऊंटच्या पहिल्या कॉलमला. ओके, हे जे ॲडजस्टमेंट फॉरचे आयटम ॲडलेस केल्यानंतर ते नेट प्रॉफिटमध्ये आपण काय करणार आहोत, ॲड करणार आहोत आणि जी ॲड केल्यानंतर जी अमाऊंट येणार ते आपल्याला अमाऊंटच्या सेकंड कॉलमला दिसणार ॲज अ काय म्हणून दिसणार आहे, प्रॉफिट बिफोर वर्किंग कॅपिटल चेंजेस म्हणून. ओके, आता त्यानंतर पुढचा भाग आपल्याला दिसतो आहे बघा, ॲड डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल लेस इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल आणि त्याची अमाऊंटच्या पहिल्या कॉलमला घ्यायची आहे असं आपल्याला इथे दिसतं आहे फॉर्मॅटनुसार. आता वर्किंग कॅपिटल म्हणजे आपल्याला नॉर्मली माहीत आहे की वर्किंग कॅपिटलमध्ये काय येतं तर करंट असेट आणि करंट लायबिलिटी. म्हणजे ह्या भागामध्ये काय येणार आहे तर करंट असेटचे जे ॲटम आहेत त्यांच्यामध्ये होणारे चेंजेस आपल्याला इथे दाखवायचे आहेत. सेम तसंच करंट लायबिलिटीमध्ये होणारे चेंजेस आपण इथे दाखवणार आहोत. मग ते चेंजेस कोणत्या स्वरूपाचे असणार आहेत किंवा समजा इन्क्रीज झालं तर काय करायचं, ॲड करायचं की लेस करायचं, डिक्रीज झालं तर काय करायचं, हे करंट असेट आणि करंट लायबिलिटीला प्रत्येकी रूल काय आहे, वेगवेगळा आहे. मग आता तो कसा आहे किंवा कोणत्या स्वरूपाचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे, कधी ॲड करायचं कधी लेस करायचं यासाठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत. ओके, मग फक्त फॉर्मॅट पुरतं आपल्याला इथे काय लक्षात ठेवायचं आहे की वर्किंग कॅपिटलमध्ये जे चेंजेस होणार ते आपले इथे ॲडलेसला दिसणार आणि हे ॲडलेस केल्यानंतर जी अमाऊंट आपल्याला मिळणार ती आपली अमाऊंट कोणती असणार आहे, कॅश फ्रॉम ऑपरेशन आणि ती कोणत्या कॉलमला दिसणार आहे, अमाऊंटच्या सेकंड कॉलमला. ओके, त्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला लेस करायचे इन्कम टॅक्स पेड. डायरेक्टली त्याची अमाऊंटच्या सेकंड कॉलमला दिसेल आणि हे सगळं वरचं कॅल्क्युलेशन झाल्यानंतर एक फायनल अमाऊंट आपल्याला मिळणार आहे. त्या अमाऊंटला म्हणणार आपण नेट कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी. म्हणजे इथे आपला जो कॅश फ्लो स्टेटमेंटचा ए पार्ट आहे ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीचा तो इथे संपणार आहे. ओके, आय होप तुमच्या लक्षात आलं असेल की कॅश फ्लोचं जे कॅल्क्युलेशन करण्याचा जो पहिला ए भाग आहे तो कोणत्या स्वरूपाचा असणार आहे. ओके, त्यानंतर त्याचा बी जो भाग आहे इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी किंवा सी पार्ट जो फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीचा आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, चालेल मग, थँक्यू.